अजून कांद्याला पाण्याच्या बाटलीत का सुद्धा भाव आला नाही. आणि त्यातच मित्रांनो काही न्यूज रिपोर्टर असतील, काही न्यूज मीडिया हाऊसेस असतील, ते बोलताय की कांद्याचा भाव सुधारला आणि शेतकऱ्यामध्ये आनंदाची लहर. म्हणजे सरासरी कांदा आहे ना अजून सुद्धा आहे ना 13, 14, 15च्या पुढे गेलाच नाही सरासरी बरं का. आणि म्हणजे व्यापारी लोक काय करताय माहिती की एखादं वक्कल कुठतरी ना 20-21 रुपये काढताय, त्यामध्ये 4 ते 5 गोण्या असतात. म्हणजे लोकांना आहे ना बघ तेड्यात काढायचं काम चालू आहे. आणि त्यामध्ये न्यूज मीडिया हाऊसेस काय बोलताय आणि मोठे मोठे अँकर काय बोलताय, कांद्याचा भाव सुधारला आणि शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लहर. मला एक सांगा, अजून कांदा 20 रुपये सुद्धा गेला नाही म्हणजे सरासरी, त्यातच शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लहर पण पसरली. जर चुकून कांदा 40-50 रुपये झाला तर हे न्यूज मीडियावाले काय बोलतील माहिती का, शेतकऱ्यांच्या घराची वीट सोन्याची. अरे काय तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे ना. कांदा अजून 20 रुपये तर होऊ द्या, अजून पाण्याच्या बाटलीत कसं या पिकाला भाव नाही भेटला. आणि त्यात तुम्ही बोलताय की शेतकरी समाधानी, शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लहर. ही कोणची आनंदाची लहर हो? पाण्याच्या बाटलीत कसं भाव नाही पिकाला आमच्या, आणि आमच्यामध्ये आनंदाची लहर आहे. थांबा थोडे दिवस, जर कांद्यामध्ये 30, 40, 50 रुपयापर्यंत भाव गेला तर आनंदाची लहर पसरेल ना. इथं जर का उत्पन्न आमचं आहे ना 15 रुपये आमचा खर्च आहे पिका माग, आणि त्याला सरासरी 14-15 रुपये भाव भेटतोय. हा मान्य आहे, आमच्यासाठी काहीतरी चांगलीच गोष्ट घडते. पण तुम्ही त्यातच काय बोलताय की कांद्याचा भाव सुधारला, शेतकऱ्यामध्ये आनंदाची लहर. मला ते शेतकरी दाखवा ज्यांच्यामध्ये आनंदाची लहर आहे सध्या. अजून लय गोष्टी काढायची आहे. निदान आहे ना 25-30 रुपये जाईल ना तेव्हा हे बातम्या टाका. आणि यापूर्वीच तुम्ही आनंदाची लहर आमच्यामध्ये पसरू नका, कारण लहर मला तर काही वाटत नाही कोणत्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लहर असेल. जेव्हा भाव वाढतील ना तेव्हा 100% बातम्या करा. पण जोपर्यंत भाव वाढत नाही तोपर्यंत ना अशी खोटी आशा लावू नका शेतकऱ्यांना. धन्यवाद.